नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता पिलो कुणाच्या घरी नसतात, सर्वांच्याच घरी पिलो असते आणि पिलोचं कवर खराब झालं की आपण ते टाकून देतो, त्याचा यूज करत नाही. आणि त्याचबरोबर पिलोचं कवर खराब झालं म्हणजे पिलोला देखील नवीन कवर आणायला गेलं की भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात. तर आपण आज या ठिकाणी पिलोला कवर तर बनवणारच आहोत, परंतु या जुन्या पिलोचा अतिशय छान आणि सुंदर असा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर अशी प्लास्टिकची जर गोणी तुमच्याकडे असेल, प्लास्टिकची पिशवी जर असेल, तिचं देखील अतिशय छान आणि रोजच्या उपयोगात येणारी वस्तू आपण या ठिकाणी बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका. तर बघू शकतात, खराब झालेलं पिलो कवर जर तुमच्याकडे असेल तर अशा प्रकारे आपल्याला पिलो कवर घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्लास्टिकची गोणी किंवा पिशवी तुमच्याकडे जे पण काही असेल ते अशा प्रकारे पिलो कवरमध्ये टाकायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी पिलो कवरला कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवायची देखील गरज पडलेली नाही. अतिशय सोपी प्रोसेस आहे. बघा, जर तुम्ही व्हिडिओला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. बघा, या ठिकाणी मी जी प्लास्टिकची आपली पिशवी होती, प्लास्टिकची गोणी आपण याला म्हणू शकतो. शेतकरी वर्गामध्ये भरपूर अशा गोण्या आलेल्या असतात आणि बघा, एका पिलो कवरमध्ये आपण या प्लास्टिकच्या गोणीला टाकलेलं आहे. त्यानंतरची प्रोसेस बघा, अशा प्रकारे जे पण कोपरे आहे, चारही कोपरे आपल्याला या ठिकाणी हातात पकडून त्याला काटेपिनच्या मदतीने सुरुवातीला मी या ठिकाणी फिक्स करून ठेवत आहे, जेणेकरून व्यवस्थित मोजमाप घ्यायला कळेल. बघा, अशा प्रकारे आपल्याला चारही जे कोपरे आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित माप घेऊन सर्व कोपरे एकसारखे यायला हवे. बघा, अशा प्रकारे दुसऱ्या साईडला देखील मी या ठिकाणी काटेपिनच लावून ते फिक्स करत आहे. आपल्याला या ठिकाणी काटेपिनचा वापर करायचा नाही, आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी चारही जे कोपरे आहे ते व्यवस्थित या ठिकाणी काटेपिनच्या मदतीने व्यवस्थित फिक्स करून घेत आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी रोज तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. बघा, अशा प्रकारे चारही जे कोपरे आहे व्यवस्थित आपल्याला फिक्स करून घ्यायचे आहे काटेपिनच्या मदतीने. आणि विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी कुठेही कट करायचं नाही आहे, मोजमाप घ्यायचं नाही आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे आणि शिवायची देखील आपल्याला गरज नाही आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला जे कोपरे आपण या ठिकाणी पॅक केलेला आहे त्याचा जो खालचा सरळ रेषेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तो भाग आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला शिवायचं जर कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे स्टॅपलरची पिन देखील या ठिकाणी मारू शकतात किंवा जर तुम्हाला असेल वेळ तर तुम्ही सुई धाग्याने देखील याला शिवू शकतात. शिलाई मशीन जर नसेल तुमच्याकडे आणि स्टॅपलर जर असेल तर स्टॅपलरच्या मदतीने हे अतिशय सुंदर असं पॅक होतं, यासाठी शिवायची देखील गरज पडत नाही. आणि बघा, त्यानंतर आता या ठिकाणी तो भाग पॅक केल्यानंतर आता हे जे कोपरे आहे ते व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने फिक्स करून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी काटेपिनच लावत आहे. हवं तर तुम्ही एक सुई धाग्याने ते टाका देखील मारू शकतात किंवा स्टॅपलरची पिन मारली तरीही चालेल. आणि बघा, अतिशय सुंदर प्रोसेस आहे, काहीच अवघड नाही आहे. जे पण कोणी नवीन असेल त्यांनासुद्धा अगदी आरामात हे तयार करता येईल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला. मी याआधी देखील अशा खूप सारे ऑर्गनायझर बॅग तुम्हाला करून दाखवलेला आहे, त्यामुळे चॅनलवरती एकदा नक्की भेट द्या. आणि बघा, अतिशय सुंदर आणि 0 ऑफ कॉस्टवाला आपल्या जुन्याच वस्तूंपासून ऑर्गनायझर तयार झालेला आहे. स्टोरेज बॅग आपण याला म्हणू शकतो. तुमच्याकडे भरपूर असे जर ब्लाऊज असतील तर तुम्ही ते एकाच ठिकाणी या स्टोरेज बॅगमध्ये कपाटामध्ये ठेवू शकतात. कपाटामध्ये जास्त पसारा देखील होणार नाही आणि आपल्या वस्तू वेळेवर देखील भेटतील. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील ट्रिक शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकतो. भरपूर असे कपडे आपण या एकाच ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकतो. बघा, माझी ही मेहनत तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आता बघा, पिलोचं कवर तर खराब झालं आणि त्याचा आपण या ठिकाणी यूज तर केला, परंतु आता या पिलोला नवीन कवर आणायला गेलं की भरपूर असे पैसे मोजावे लागतात. तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला घरामध्येच या ठिकाणी पिलो कवर कसं तयार करता येईल ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी मी घेतलेली आहे जुनी साडी, जी की मी वापरत नव्हती. अशा प्रकारे साडीला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती पिलो ठेवून व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे चारही बाजू ज्या आहे त्या अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे. हाताच्या मदतीने याला व्यवस्थित सेट करायचं आहे, जेणेकरून ते गोळा
दिसणार नाही आणि आपल्याला या ठिकाणी साडीला कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे अशीच आपल्याला संपूर्ण साडी या ठिकाणी घ्यायची आहे। आणि बघा दोघंही भाग व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून या ठिकाणी पॅक करून घ्यायचे आहे। कुणालाच कळणार नाही की तुम्ही ही पिलो कवर जी आहे ती एका जुन्या साडीपासून तयार केलेली आहे। आणि विशेष म्हणजे आपल्याला शिलाई मशीनची बिलकुल गरज नाही आहे, सर्व गोष्टी ज्या आहे त्या फ्री ऑफ कॉस्टवाल्या आहे बघा। आणि या ठिकाणी आपलं अतिशय सुंदर असं पिलो कवर तयार झालेलं आहे, जे की बाजारातून आणायला गेलं की भरपूर पैसे मोजावे लागतात। इमर्जन्सीमध्ये तुमच्या घरामध्ये जर पिलोला कवर नसेल तर अशा प्रकारचं कवर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आय होप ही पण ट्रिक आवडली असेल, लाईक करा, शेअर करा।